बंगाल स्कूल, बंगालमधील पुनरुत्थानवादी शैली. हे स्कूल निर्माण होण्यामागचे कारण आणि या स्कूलमध्ये कोणत्या पद्धतीची कला निर्मिती झाली याचा आपल्याला विस्तृत अभ्यास करायचा आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाची सुरुवात या काळात भारतात कलाशाळा स्थापन करून पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण सुरू झाले होते. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले. युरोपियन संस्कृतीचा आणि कलेचा प्रभाव भारतीय मनावरती पडला होता. भारतीय परंपरागत शैली व दुसरीकडे पाश्चात्य प्रभावाचा पगडा यात भारतीय कला हेलकावे खात होती. याच काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध लोकजागृती होऊ लागली. तो काळ स्वदेश भक्तीचा होता, राष्ट्रीय जागृतीचा काळ होता. पाश्चात्य संस्कृती व कला यापासून भारतीय कलेला व संस्कृतीला पचवण्यासाठी बंगालमध्ये भारतीय कलेच्या पुनरुत्थानाच्या आंदोलनाची सुरुवात झाली. त्यास भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्धचे पोषक वातावरण लाभले. मात्र ही चळवळ फक्त बंगालमध्येच प्रथम सुरू झाली. या आंदोलनाची आद्य प्रेरक शक्ती श्री E.B. हॅवेल हे होते. त्यांनी भारतीय कला संस्कृती याबद्दल प्रेम आस्था होती. तिचे स्वरूप टिकावे यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ सुरू झाली. त्यात श्री अवनींद्रनाथ टागोर हे प्रमुख होते. अजंठा, मोगल, राजपूत या पारंपरिक भारतीय पद्धतीचा अभ्यास करून कलावंत या शैलीतून पौराणिक, काव्यमय व भावनात्मक विषयावर चित्रण करू लागले. भारतीय पद्धतीला ओघवती लयदार रेषा, रंगतंत्र पद्धती याच्या प्रभावातून चित्र निर्माण करू लागले. जुन्या पारंपरिक भारतीय शैलीतून नवीन भारतीय कला रूप घेऊ लागली. हीच बंगाल शैली. श्री अवनींद्रनाथ टागोर यांनी या शैलीतील कलावंतांची शिष्य परंपरा निर्माण केली. त्यात नंदलाल बोस, गगनेंद्रनाथ टागोर, व्यंकटप्पा मुजुमदार, मुकुल डे, भोलाराम, असित कुमार हलदार हे कलाकार होते. त्यातील अवनींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस यांच्या चित्रांचा अभ्यास केला तर भारतीय परंपरा शैलीतील बदलते रूप, विषय पद्धती याची कल्पना येईल. त्यातील प्रमुख चित्रकार जो बंगाल चित्रशैलीचे, बंगाल स्कूलचे फाउंडर होते, त्यांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अवनींद्रनाथ टागोर भारतीय चित्रकलेच्या पुनरुज्जीवनाचा आद्य प्रणेता. जन्म त्यांचा 7 ऑगस्ट 1871चा. जन्मस्थळ कलकत्ता. शैक्षणिक अवनींद्रनाथ टागोर यांचे वडील व आजोबा दोघेही हौशी कलाकार होते व कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे ते पुतणे होते. अशी कलात्मक पार्श्वभूमी त्यांना लाभली होती. प्राथमिक कला शिक्षण गिलाडी आणि पामर या युरोपियन चित्रकाराकडे त्यांचे झाले. शिक्षण इसवी सन 1881 ते 1890 संस्कृत कॉलेजमध्ये झाले. त्यामुळे भारतीय साहित्य व अन्य कला यांचा अभ्यास झाला. काही वर्षे त्यांनी संगीताचा अभ्यास केला. नंतर त्यांनी कलेचे धडे घेतले. इसवी सन 1897 श्री E.B. हॅवेल यांची भेट झाली व इसवी सन 1905 मध्ये आर्ट स्कूलचे ते उपप्राचार्य झाले व इसवी सन 1915 मध्ये आर्ट स्कूलचा त्यांनी राजीनामा दिला. त्यांची शैली पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण त्यांनी घेतले होते, पण युरोपियन चित्रशैली त्यांना फारशी भावली नाही. त्यांनी भारतीय पारंपरिक पद्धतीने चित्रे काढली. काही प्रायमरी रंग व त्याचे सपाट रंगलेपन, काही छटा वापरल्या. रेखांकन जाड काळ्या रेघेने करीत. त्यांची चित्ररचना नाट्यमय आणि गतिमान असे. रेखन जोरदार व भावनात्मक आहे. असे काही भाग त्यांनी लोककलेतून घेतले. भारतीय पारंपरिक चित्रकला, अजंठा, राजपूत, मोगल लघुचित्रकला या शैलीचा त्यांनी अभ्यास केला. चीनी आणि जपानी चित्रपद्धतीचे तंत्रही त्यांनी आत्मसात केले. त्यातून पौराणिक, ऐतिहासिक तसेच काव्यमय विषयावर त्यांनी चित्रे काढली. त्यांच्या चित्रात काव्यकल्पना, काव्यात्मक वातावरण, प्रतिकात्मक आकार, काही चित्रातून लोककलेची जाड व जोमदार रेषा तर काही चित्रातून अजंठाची नाजूक व ओघवती रेषा दिसते. मंद व आल्हाददायक वॉश पद्धतीने रंगकाम ही त्यांचे खास वैशिष्ट्य होते. वॉश पद्धतीमध्ये विविध आकारामध्ये रंगांचा वॉश भरण्यात येई. मग तो पृष्ठभाग पाण्याने धुवून काढण्यात येई व पुन्हा योग्य रंगाचा थर
द्यायचा व पुन्हा तो धुवून काढायचा. असे अनेक वेळा आपल्या मनात योजलेल्या अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत करायचा. या पद्धतीतून रंगाचा एकावर एक पातळ थर बसे व चित्रात एक स्वप्नील व आल्हाददायक वातावरण निर्माण होईल. मग ते आवश्यकतेनुसार बारीक डौलदार रेषेने आकार रंगवीत आणि चित्र पूर्ण केले जाईल. आवश्यकतेनुसार अपारदर्शक व पारदर्शक रंगाचा वापर करीत त्यातील चित्रातील गडद आकार कधीच करकरीत किंवा मातकट किंवा जड वाटत नाहीत, तर ते वॉश पद्धतीमुळे करडे व लुकलुकणाऱ्या प्रकाशाप्रमाणे त्या छटा दिसतात. त्यामुळे चित्रात वेगळेच स्वप्नील गहिरेपण वातावरण निर्माण होते. देशी कारागिरी, त्यांची पारंपरिक रंगलेपन पद्धती व संवेदनांना जपून चित्रनिर्मितीचा कल होता. काहींशी स्वच्छंदी व काव्य कल्पनेशी जवळीक साधणारी त्यांची शैली होती. इसवी सन 1940 अवनींद्रनाथ टागोर हे कलेकडे वळाले. साठलेल्या वस्तूतून ते शिल्पाकृती तयार करू लागले. अवनींद्रनाथ टागोरांची चित्रसंपदा विपुल आहे. त्यात व्यक्तिचित्रणे, पुस्तकाकरता केलेली इलस्ट्रेशन्स, कृष्णलीला, उमर खय्यामवरील चित्रमालिका, अरेबियन नाईट्स चित्रमालिका, विविध पक्ष्यांची, प्राण्यांची प्रवासात काढलेली निसर्गचित्रे इत्यादी अनेक प्रकारची चित्रे. ते नुसते चित्रकार नव्हते, ते उत्तम लेखक पण होते. वागेश्वरी ही त्यांची कला निर्मिती याबद्दल असलेली व्याख्यानमाला आहे. विश्वबद्ध शारदेच्या 3ऱ्या खंडात समावेश केलेल्या काही पत्रावरून अवनींद्रनाथांची भाषा किती काव्यमय होती व कलेविषयी त्यांचे विचार कसे होते हे समजते. एका पत्रात ते लिहितात, माती सोडून फक्त आकाशाकडे हात वाढवले तर आर्टिस्टला काही फळ मिळू शकत नाही. आर्टिस्ट मातीपासून दुरावला की त्याची दुर्दशा होते. एक भारी सत्य होते. त्यांच्या गाजलेल्या कलाकृती म्हणजे द पासिंग ऑफ शहाजहान, क्रो, अरेबियन नाईट सिरीज, द मंकी अँड द गोट, प्रवासाचा शेवट हे सर्व त्यांची गाजलेली चित्र आहेत. त्यामध्ये पासिंग ऑफ शहाजहान हे चित्र लाकडावर तैलरंगात हे चित्रित केलेले आहे. द मंकी अँड द गोट हे जलरंगात वॉश पद्धतीने काढलेले चित्र आहे. सध्या ते नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट न्यू दिल्ली येथे आहे. हे वास्तववादी चित्रण आहे. बकऱ्याला माकड बिलगून बसलेले आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचे चित्र म्हणजे प्रवासाचा शेवट, द एंड ऑफ जर्नी. जुन्या पारंपरिक शैलीतील चित्र मोगल, राजपूत, अजिंठा या व्यतिरिक्त चीनी, जपानी चित्रशैलीचाही प्रभाव अवनींद्रनाथ टागोरांवर होता. वॉश पद्धती, सौम्य व मंद रंगयोजना, रंगलेपनात सपाट पद्धतीचा वापर, ओघवती लयदार रेषा व प्रभावी भावदर्शन ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये होती. या चित्रात खूप ओझे वाहून नेणारा एक उंट सतत परिश्रम करून थकून जमिनीवर आपली लांब लचक मान टाकून जीवनयात्रा संपवत आहे असे दृश्य चित्रित केले आहे. यात उंटाची शरीररचना, शेवटच्या प्रवासातील त्यांच्या यातना, त्यांचे उत्कृष्ट चित्रण केले आहे. मोगल शैलीत अशाच प्रकारचे मरणोन्मुख घोड्याचे चित्रण केलेले आहे. त्या चित्राची हे चित्र आठवण करून देते.